मातोश्री बाहेरचं मराठा आंदोलन वादात सापडलंय। आंदोलकांवर भाजप कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात आला आहे। आंदोलनामध्ये गैर मराठा भाजप कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा आरोप शिवसेना युबीटी कडून करण्यात आला। जरांगे हे ठाकरेंचे प्रवक्ते असल्याचा भाजपने आरोप केला, तर उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर मराठा ठोक मोर्चाने आंदोलन केलं आणि आंदोलनामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी घुसखोरी केल्याचा आरोप झाला आहे। आंदोलकांपैकी एक जण गैर मराठा होता, भाजप पदाधिकारी असल्याचा आरोप झालाय। या आरोपानंतर मनोज जरांगे यांनीही मातोश्री बाहेरच्या आंदोलनाशी संबंध नसल्याचं जाहीर केलं। पाहुयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरेंची भूमिका काय हे विचारण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते मातोश्रीच्या गेटवर गेले होते। उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलकांना भेटून आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी या मराठा आंदोलकांनी केली। माझी अजून पण या ठिकाणी उद्धव साहेबांना विनंती आहे का तुम्ही आम्हाला भेटा, आम्हाला नका भेटू, चॅनलवाले तुम्हीच जा तिकडं आणि त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करून या सगळे का मराठा क्रांती ठोक मोर्चाची आणि अखंड म्हणजे जरांगे पाटलाची पण मागणी काय आहे का मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं। तुम्ही त्यांना जाऊन विचारा या मागणीला तुमचा पाठिंबा आहे का। मातोश्रीच्या दारी झालेल्या आंदोलनामागे राजकीय प्रेरणा असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला। आंदोलनाचं नेतृत्व करणारे रमेश केरे पाटील हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला। रमेश केरे पाटील भाजपचा माणूस आहे, तुम्ही मंत्रालयाजवळ पहा एबीकेचेच बॅनर लावत असतो तो काय म्हणजे थेट तुमचं म्हणणं आहे की भाजपच्या लोकांनी इथे मुद्दाम केलं जातं। सरकारने भूमिका घ्यावी, तिला आम्ही पाठिंबा देऊ असं आम्ही सांगितलेलंच आहे ना। सरकार उद्धवजी ठाकरे साहेब थोडी सरकारमध्ये मातोश्रीच्या दारी जे आंदोलन झालं त्या आंदोलनात कल्याणचा भाजप पदाधिकारी सुशील कुमार पायाळ सहभागी होता। सुशील कुमार हा मराठा समाजाचा नसल्याचा दावा शिवसैनिकांनी केला। हा जो आहे हा आंदोलक आहे, हा मोहण्याचा भाजपचा पदाधिकारी आहे आणि तो विशेषतः तो मराठा समाजात देखील नाहीये आणि हे सगळं भाजपचा कुटील डाव आहे। भाजप हे षडयंत्र करतोय, मातोश्रीला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि मराठा आंदोलन जे सुरळीत चालू आहे त्याला गालबोट लावण्याचं काम हे भाजप पक्ष करतोय आणि हे पाप त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये फेडावं लागेल। स्वतः जरांगे पाटलांनी आंदोलक आणि मराठा समाजाचा संबंध नसल्याचं सांगितलं। मराठ्यांचं आंदोलन सुरू नाही ना, अहो समाजाचे आंदोलन सुरू नाहीत। समाजाच्या आंदोलनाचा ट्रॅक काय, समाज काय म्हणतोय, कोण गेलंय काय गेलंय मला नाही माहित, पण ते अभियान असू शकतो, ट्रॅप असू शकतो मराठ्यांच्या आंदोलनाच्या बाबतचा। मोदींनी मराठ्यांना आरक्षण दिल्यास त्यांना जाहीर पाठिंबा देण्याची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे। आरक्षणाच्या बाबतीत मोदी देतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे। मोदींनी निर्णय द्यावा आणि आरक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत जर तुम्ही काही प्रयत्न करू इच्छित असाल तर सर्वमान्य तोडगा तिकडे निघत असेल तर आज मी त्या तोडग्याला पाठिंबा द्यायला तयार आहे। आंदोलकांवर पक्षाच्या चष्म्यातून पाहणारे मनोज जरांगे पाटील हे उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते असल्याचा आरोप भाजपनं केला। त्या मराठा ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना न भेटणं, त्यांचा अपमान करणं आणि त्यांना मराठा आहेत की नाही ही विचारणा करणं हे मनोज दादा तुम्हाला शोभत नाही। मनोज जरांगे पाटील, तुम्ही उद्धव ठाकरे आणि शरद पवारचे प्रवक्ते होता, आम्ही सातत्याने सांगत होतो। आता तर साक्षात तुम्ही प्रवक्ते असल्याचा पुरावाच दिलाय, हे सिद्ध झाले। आतापर्यंत मराठ्यांची जी आंदोलनं झाली त्यापैकी कोणत्याच आंदोलनावर टीका झाली नव्हती। मात्र मातोश्रीवर आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्याच्या आंदोलनाच्या हेतूवर संशय घेतला गेलाय। ही बाब आता गंभीर मानली जाते। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।